सावधान मुंबईकर, तुमच्या आजूबाजूला शिक्षणाचं मंदिर उभं राहतंय की जिहादाचं केंद्र? लँड जिहाद नंतर आता मुंबईच्या उरात शिरलाय स्कूल जिहाद. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या एका आरोपाने अख्खी मुंबई हादरली आहे. काय आहे हे शाळांचं गौड बंगाल, पहा या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. मुंबईत जमिनी हडपण्याचे प्रकार नवे नाही, मात्र आता हे लोण थेट वर्गापर्यंत पोहोचलंय. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत आकड्यांचा हवाला देत एक भीषण वास्तव मांडलंय. सोमय्यांच्या दाव्यानुसार मुंबईत तब्बल 164 अनधिकृत शाळांचं जाळं पसरलंय. हे केवळ अनधिकृत बांधकाम नाही, तर हा एक सुनियोजित स्कूल जिहाद असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. त्यामध्ये सर्वाधिक फटका गोवंडी, मालाड आणि कुर्ला या भागांना बसलाय. गोवंडीमध्ये 65, मालाडमध्ये 25 आणि कुर्ल्यामध्ये 12 अनधिकृत शाळा आहेत. पहिली जमीन बळकवायची, त्यावर माफियांच्या मदतीने बेकायदा शाळा उभ्या करायच्या आणि त्यानंतर याच शाळांचा वापर बांगलादेशी घुसखोरांना लपवण्यासाठी करायचा, असा आरोप सोमय्यांनी केलाय. सोमय्या एवढ्यावरच थांबले नाहीत, तर काही शाळांचं रूपांतर मशिदींमध्ये करून तिथे कट्टरता पसरवली जात असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय. गेल्या 15-20 वर्षांपासून महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या वरद हस्तामुळे हे पेव फुटल्याचं बोललं जातंय. शिक्षणाच्या नावाखाली चालणारा हा गोरखधंदा आता सरकारच्या रडारवर आलाय. सोमय्यांनी गृह विभाग आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका लावलाय. पुढच्या आठवड्यापासून या बोगस शाळांवर प्रशासनाचा हातोडा चालणार हे आता निश्चित झालंय. शिक्षणाच्या पवित्र वास्तूचा वापर राजकीय किंवा धार्मिक अजेंडा राबवण्यासाठी होणं ही शहराच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा आहे. प्रशासनानं केवळ अनधिकृत बांधकामावर नाही, तर त्यामागील मास्टर माइंडवरही कडक कारवाई करणं गरजेचं आहे. मुंबईच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या माफिया राजवटीला वेळीच लगाम घालणं हे सरकार पुढचं मोठं आव्हान आहे. शिक्षण की जिहाद? मुंबईच्या शाळेत नेमकं चालतंय काय, हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. तेव्हा आता प्रश्न फक्त बेकायदा शाळांचा नाही, तर मुंबईच्या भविष्याचा आहे. पुढच्या आठवड्यात होणारी कारवाई या स्कूल जिहादची पाळंमुळं उपटून टाकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.